तर सकाळीच नाश्त्याला उपीट केलं होतं. तर आज अवतार मूव्हीचा जो काही सीन कोल्हापूरमध्ये केला होता तो मी या व्लॉगमध्ये दाखवलेला आहे. त्यासाठी व्लॉग शेअर की बघा. तर हाय हॅलो नमस्कार. आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आय होप सर्वजण मजेतच असाल आणि मजेतच असायला हवं. आजचा व्लॉग देखील 2 दिवसाचाच आहे. थोडं घेतलेलं आहे कारण सुट्ट्या आहेत त्यामुळे एन्जॉय करण्यात वेळ चाललेला आहे. ती बाहेर जाणे असं चालले. बाहेरचं तर काय घेतलेलं नाही इतकं काय, पण जे काय आता आजचा मध्ये घेतलेला आहे जिथे आम्ही गेलो होतो तिथे. तर एक मी डाळ कांदा वगैरे फोडणीला टाकला होता. आज काय भाजीला काय आणायचं होतं म्हणून नेहमीच मी असं करते, डाळ कांदाच करते भाजी नसली. आणि चपात्यासुद्धा माझ्या इकडे झालेल्या होत्या आणि सगळं कट्टा वगैरे आवरायचं काम चालू होतं. केलं होतं सकाळी नाश्त्याला. सर्वांनी छान खाल्लेलं आहे. आणि मग नाश्ता झाल्या मी लगेचच जेवण करायलाच घेतलं कारण गरम व्हायला लागले. उन्हाळा एवढा जाणवाला की सकाळचंच एक गॅस बसलं काम करून रिकामं व्हावं म्हटलं आणि त्यानंतर मग लोटून फरशी पुसून मग पाण्यातली कामं करायला काय हे वाटत नाही. तर जेवून आमचं सगळं झालेलं आहे. म्हणजे जे काय आता उरलं होतं म्हटलं ते काढून ठेवून आता फ्रीजमध्येच मी सगळं ठेवून देईन. कारण बाहेर जर ठेवलं तर उन्हाळ्यानं सगळं ते बाद होतं, आंबतं. म्हणून मी असं करते. उन्हाळ्याचं नाही तर कधी कधी जेमतेम होतं कधी कधी सगळं संपतं. कधी तर थोडं का होणार शिल्लक राहतंच. सर्वांचंच असं होत असावं असं मी समजते. तर माझं जे आता डाळ वगैरे एक्स्ट्राची मी शिजवून ठेवली होती की मला आता उद्या घाई गडबड होऊ नये वगैरे त्याच्यासाठी, आणि ती पण आता फ्रीजमध्येच ठेवून देईन सगळं. त्यानंतर मी जेवण वगैरे सगळं झाल्यानंतर ठेवल्यानंतर म्हटलं आता किचन क्लिनिंग पटपट करून घेऊया. नाहीतर किचन कट्ट्यावर पण बारीक आता मुंग्या पण दिसायला लागल्यात. कधी होत नाहीत. ह्यावेळेला का मुंग्या बारीक दिसायल्यात काय समजेन. आता त्याला पण एक काही तर सोल्युशन मी बनवणारच आहे. ते पण काही व्लॉगमध्ये मी शेअर करेनच. तर इकडे व्यवस्थित कट्टा धुवूनच काढते घासून वगैरे. त्याशिवाय काय जाणार नाही. चिकट वगैरे लागलेलंच असतं, ते उडलेलंच असतं चहा वगैरे घेतलेला. त्यामुळे सगळं घासून पुसूनच घेतला मी गॅस. मुलं इकडे काय तर करत बसल्यात. ते पण क्लास आहेत, ते क्लास करून आल्यात. आणि मिस्टरांचं थोडंफार इन्शुरन्सचे इकडे तिकडे काम आहेत म्हणून ते जातात. आणि बाकीचं मग कॉलेजवर थोडा वेळ थांबतात आणि येतात. तर हा आहे आता दुसऱ्या दिवशीचा व्लॉग. आता मला इकडे भाजी आणि आमटी एकदमच करायला लागले मी. तर असंच करते. दोन्ही पण फोडणी बऱ्यापैकी दोन्हीच्या पण एकच असतात. तर आज मला फ्लावर करायचं आहे त्यामुळे मी इकडे आणि तिकडे भांडं ठेवले. कारण फ्लावरला जे घालणार आहे तेच आता मी आमटीला कांदा सोडला तर सगळं तीच रेसिपीची प्रोसेस असते त्यामुळे. आणि असं केल्यामुळं काय होतं पटपट स्वयंपाक पण होऊन गेलेलं काय समजत नाही. तर तेलामध्ये दोन्हीकडे तेल घातलं होतं, जिरे घातले आणि एकीकडे कांदा घातला इतकंच. आणि ही डाळ हे शिजवूनच ठेवली होती काल, मी तुम्हाला दाखवलंच आजच्याच व्हिडिओमध्ये त्या दाखवलेल्या आहेत. तीच आता मी फोडणी मारलेली आहे. त्यामध्ये जिरं मोहरी हिंग कांदाने तिखट मीठ वगैरे घातलं होतं मी आमटीला आणि ते उकळायला तिकडे ठेवलं. इकडे मला फ्लावर भाजायचा होता. भाजलेला फ्लावर काय टेस्ट येत नाही किंवा उकडून तरी घ्यावा लागतो. तर छान असं तेलामध्ये खालवर परतल्यानंतरच त्यामध्ये आता माझ्याकडे सुहाणाचा जो काही गरम मसाला होता तो घातला आहे. आता मी माझा पण बनवणारच आहे. तिखट मीठ असं घातलेलं आहे. तर केव्हा बनवते, ह्या 2 दिवसात तर बनवावंच लागेल. माझा संपला आहे. जसे विकतचे आहे त्याचं काही इतकी टेस्ट येत नाही. आपल्या घरातलीच बनवलेली छान वास सुटतो तसा आहे की सुहाणा काय वाईट नाही, छान चव येते. पण मटणाला तो बेस्ट आहे. आणि घरच्या ज्या जेवणाला घालणार तो मी घरचाच, कारण झणझणीत आणि चरचरीतच लागतं. जरा आपण मिळमिळीत चालत नाही आमच्यात जेवण, त्याच्यासाठी घरचा असा झणझणीत बनवणारच आहे. इकडे माझी डाळीची आमटीसुद्धा झालेली आहे आणि फ्लावर पण छान असा फोडणी टाकून झाला आहे. त्याच्यावर झाकून ठेवणार एक 15 मिनटं तरी झाकून ठेवावंच लागेल. तर आता इकडे मला चपात्या करायच्या आहेत साईड बाय साईड. त्यानंतर आम्ही कोल्हापूरला गेलो होतो, तिथला हा व्हिडिओ जोडलेला आहे. खूप छान अवतार मूव्ही जी बघितलं असेल तर तीच इथे थोडीफार त्यांचं हे केलं होतं, स्टॅच्यू वगैरे केले होते. आणि त्यातले पिक्चरमधले जे काही प्राणी आहेत त्यांचं असं देखाव्यासारखं केलं होतं. लाईटिंग छान असं केलं होतं, मस्त वाटत होतं. त्यानंतर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. सकाळीच मी
उंबरटा पूजन करायला घेतलेल्या हळदीचं लेप नेहमीच मी मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार करते. तेच काम माझं सकाळचं चालू होतं. छान असं लेपन केलं की घरात एक छान पॉझिटिव्ह एनर्जीच्या वाईब्स येतात. ज्या दिवशी मी हे लेपन करते त्या दिवशी आणि छान जातो दिवस पण आणि फ्रेश जातो. तर ते चालू आहे. घरात पण छान लक्ष्मीचा वास राहतो. तर इकडे कोल्हापूरला मी काल नवीन जे सँडल घालून गेलं होतं ते काय केलं मी धुतलंय. आता ह्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये वाळवून मी ठेवत होते. कधी तर बाहेर जातानाच लागणार, कारण बाहेर ऊन आहे त्यामुळे ते खराब होणार म्हणून मी असं केलं. इतक्यात मिस्टर पण जेवायला आले आणि येताना माल पण आणला होता बघा. ही बडीशेप आहे. त्यानंतर मुलांसाठी मॅगी पण घेऊन आलेले आहेत. शेंगदाणे असे सगळं 2-2 किलो घेऊन आल्यात. पेस्ट पण आणि साबण अंगाचा धुण्याचा असे 12 वड्या घेऊन आलेल्या आहेत. रवा, शाबू वगैरे 2-2 किलो घेऊन आलेलेच आहेत. त्यानंतर ही तुरीची डाळ आहे. नेहमी डाळीची आमटी असते त्यामुळे लागतंच. हे काजू, बदाम, मनुके वगैरे मी दाखवले तेच आणलेले आहेत. आता बऱ्याच दिवसानंतर इतका माल भरलेला आहे. तर असं काहीच होता माल आजचा.